बाप तैसा बेटा आणि कुंभार तैसा लोटा असं आपल्याकडे फार पूर्वीपासून म्हटलं जातं. मुलं मोठी होत असताना आपल्या पालकांकडे पाहून ती मोठी होत असतात. आज आपण पुण्यातील 13 वर्षीय सावी पवार या चिमुकलीची गोष्ट पाहणार आहोत, जिनं वडिलांची कला अंगीकारली आहे. पुण्यातील कोथरूड भागात असलेले प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट पराग पवार यांची 13 वर्षाची मुलगी सावी पराग पवार ही मुलींना मेकअपचे धडे देते. सावीच्या शाळेला सुट्ट्या लागल्या आणि यावेळी ती आपल्या वडिलांच्या स्टुडिओवर दिवसभर थांबून मेकअपमधील बारकावे जाणून घेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगते. मेकअप आर्टिस्टी हा क्रिएटिव्ह फील्डमधील चांगला करिअर पर्याय आहे. मेकअप शिक्षण आता अनेक लोकांसाठी करिअरचा मार्ग बनला आणि यामुळे आपल्या वडिलांकडून काही टिप्स घेऊन ती या क्षेत्रामध्ये भविष्यात येऊ पाहतीये. या क्षेत्राविषयी बोलताना सावीनं म्हटलंय की हे क्षेत्र सध्या भरपूर मोठं होत आहे. गायकाची मुलं गायक होत आहेत, क्रिकेटरची मुलं क्रिकेटर होतात, तर मग माझे वडील मेकअप आर्टिस्ट आहेत आणि याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मी या भविष्यात याच फील्डमध्ये करिअर करणार असं तिनं म्हटलं. नमस्कार, मी सावी पराग पवार. माझे पप्पा पहिल्यापासूनच मेकअप आर्टिस्ट फील्डमध्ये आहे. मी लहानपणापासून ते बघत आली आहे आणि मला याच्यात आवडसुद्धा आहे. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्याही चालू आहेत, तर मग पप्पांची बॅच चालू होती पुण्याला, तर मग मी आले इकडे आणि मी प्रॅक्टिससुद्धा करते, मॉडेलसुद्धा करते. तर मेकअप इंडस्ट्री आता खूप मोठी होत चालली आहे आणि मला फ्युचरमध्ये सुद्धा या फील्डमध्ये काहीतरी मोठं बनायचं आहे आणि खूप मोठी मेकअप आर्टिस्ट मला बनायचं आहे. आणि मी 12th नंतर सायन्स फील्ड घेऊन मी कॉस्मेटॉलॉजीमध्ये एंटर करणार आहे आणि मी माझ्या स्वतःचे प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर करणार आहे. तर आपण बघतो की मोठे मोठे सिंगर्स आहेत ते त्यांच्या मुलांना गायन शिकवतात, मोठे मोठे क्रिकेटर्स आहेत ते त्यांच्या मुलांना क्रिकेट शिकवतात. तसंच माझे वडील मोठे मेकअप आर्टिस्ट आहे, ते मला आत्तापासूनच मेकअप शिकवतात आणि मला ते करायला खूप आवडते. वयाने अगदी लहान असणाऱ्या या चिमुकलीचं या क्षेत्रातील ज्ञान हे मोठ्यांना देखील लाजवेल असं आहे. विद्यार्थ्यांसमोर ती अतिशय आत्मविश्वासानं बोलते. आपल्या छोट्या हातांनी इतरांचा मेकअप देखील ती करते. हे पाहून अनेक जण थक्क होतात. सावीला तिच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.